बोलतायत सर्व नक्षत्र गार्डनच्या मित्रांचे, आमच्या मिसेस रजनी ढोणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त गोळा झालेल्या मित्रांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आज आमच्या लग्नाचा सुद्धा 35वा वाढदिवस आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख वर खाली प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फक्त आनंदच नसतो. आयुष्य खूप खडतर असतं. श्रीमंत असो गरीब असो प्रत्येकाचं आयुष्य आपलं खडतर असतं. परंतु आपली अर्धांगिनी आपल्या सोबत सुखादुःखांमध्ये असणं तो एक वेगळाच भाग असतो. आणि आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आम्ही आमचं जीवन जगलो. दोन्ही मुलांना वाढवलं. दोन्ही मुलं आमची अमेरिकेमध्ये आहेत. आणि आमच्या मुलांनी आमच्या अॅनिव्हर्सरी करता 2 वर्षापूर्वी ताजमहाल हॉटेल बुक केली. त्याच्यानंतर ओबेरॉय शेरटन बुक केली. यावेळेस ITC मराठा बुक केली. 2 दिवस आम्ही तिथं खूप सुंदर आनंद भोगला. कधी आयुष्यात स्वतःच्या हाताने आम्ही खोट्याचं तेल सुद्धा लावलं नाही. तिथं 1 तास आमचा मसाज झाला. मसाजच्या प्रत्येक दाबा परत आम्ही आमचे जे काही 35 वर्ष हाडं घासले बरं का, त्याचा आवाज आम्ही काढत होतो आणि स्वतःला धन्य समजत होतो की चला आमच्या मुलांनी आमची एवढी तरी व्यवस्था केलेली आहे. 2 दिवस पोहायचा आनंद घेतला, स्पाचा आनंद घेतला. तिथं अवतरण रेस्टॉरंट म्हणून आहे, तिथं जेवणाचा आनंद घेतला. आणि 2 दिवस सुखाचे आणि आनंदाचे गेले. तर हे सर्व एवढं 35 वर्ष परिश्रम केलं त्याचं हे थोडंसं हे आहे. आणि आपली जी नक्षत्र गार्डन मध्ये दररोज सकाळी आपण भेटतो, सर्वांना एकमेकांना नमस्कार करतो, एकमेकांचे सुखदुःख वाटून घेतो. आम्ही बॅडमिंटन खेळतो, मॅडम योगा करतात. आपण खूप सुंदर आयुष्य जगतो याचा मला खूप आनंद आहे. नातेवाईक असतात, सर्व काही असतात, पण ते सर्व दूर असतात. आपणच आपले सर्वांचे नातेवाईक आहोत. आणि आमच्या वाढदिवसानिमित्त आपण गोळा झालात, आपण शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल धन्यवाद. सर्वांच्या आरोग्याकरता मी शुभकामना व्यक्त करतो आणि आमच्या मॅडमला 2 शब्द बोलण्याची मी संधी देतो. सर्व इथे उपस्थित आहात त्यामुळे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. योगावाले पण सर्व आले त्यांचे पण खूप थँक्यू. डॉक्टर साहेबांनी सर्व सांगितलेलंच आहे त्यामुळे सांगण्यासारखं असं काही, परंतु खूप आनंद झाला का मुलांनी म्हणजे पहिल्या वेळेस आम्ही ताजमहालला गेलो 1 वर्षी, सेकंड इयरला आम्ही ओबेरॉयला गेलो. आणि यावेळेस त्यांनी ते ITC मराठा जेव्हा त्यांनी सांगितलं मी बुकिंग केलं, ते पण आदल्या दिवशी सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणे तुमचं उद्या बुकिंग आहे. तर डॉक्टर साहेबांनी एकदा डोक्याला हातच लावला, कशाला केलंय, मला नाही जायचं. तो म्हणे जा, अगर नका जाऊ, मी बुकिंग केलं, माझे तर पैसे मी भरलेले आहेत, तुम्हाला जायचं असेल जा, नसेल जायचं नका जाऊ. पण तिथे गेल्यानंतर खूप आनंद झाला आणि खूप एन्जॉय केला आम्ही. तर तुम्ही सर्व इथे गोळा झालं, त्या तुमच्या शुभेच्छामुळे आजचा दिवस खूप चांगला गेला आणि मला खूप आनंद झाला की सर्वजण इथे उपस्थित आहे. त्यामुळे तुमचे खूप 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 थँक्यू आणि धन्यवाद. तर कार्यक्रम आणि गाणं होणार नाही असं होणारच नाही. तर मला कनेक्ट करून द्या. महेंद्र साहेब